रचना गुप्ता या नावाची ओळख एका ब्रँडचं नाव घेतलं की लगेच होईल. हा ब्रँड म्हणजे गायनोवेदा. आपने सारा कुछ दुनिया में कर लिया ना, जब आपके पास कुछ नहीं दिख रहा है, देयर इज नो रे ऑफ होप, देन स्विच टू गायनोवेदा एंड यू आर गोइंग टू गेट द रिजल्ट. 3-3.5 वर्षांपूर्वी आपल्या लठ्ठ पगाराचा कॉर्पोरेट जॉब सोडत रचनाने एक नवा प्रवास सुरू केला. हा प्रवास स्वतःसाठी होताच, पण त्यात होती एक सद्भावना. तिच्या गायनेकॉलॉजिस्टने तिला सांगितलं होतं की एखादे ती कधीही आई नाही होऊ शकत. अँड शी वॉज कम्प्लिटली हार्ट ब्रोकन. ती त्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे आलेली. सो यू कॅन इमॅजिन की नॉट जस्ट द फिजिकल प्रॉब्लेम, मेंटली तिच्या वर आम्हाला किती काम करावं लागलं. या पुढे जाऊन अनेक स्त्रियांचं मातृत्वाचं स्वप्न सत्यात उतरवलं, तेही तेव्हा जेव्हा IVF, IUI सारख्या महागड्या ट्रीटमेंट करून किंवा मोठ्या गायनोकोलॉजिस्टकडे जाऊन त्यांना निराशा, अपयश आलं होतं. बड़े बड़े डॉक्टर ने बोल दिया कि नहीं बेबी नहीं होगा. गायनोवेदा के मेडिसिन की वजह से ट्विंस होंगे, ये मैंने कभी नहीं सोचा था. एक जो फीमेल है उसने कहा कि मुझे अकेले नहीं मिलना है, मुझे अपने पति के साथ मिलना है, मुझे डॉक्टर से मिलना है, मुझसे बात करनी है, उससे मुझे अपनी रिपोर्ट्स दिखानी है. तो हमने समझा कि हमारे कस्टमर्स ने ही हमें बताया, क्योंकि जब भी वो स्ट्रगल्स, वो एक कंपनी बनाने का जो तकलीफें हैं वो तभी दूर हो जाती हैं. क्योंकि जब हम देखते हैं कि किसी की जिंदगी में फर्क पड़ा है, एक इम्पैक्ट पड़ा है, आई थिंक वो देख के लगता है कि वर्थ इट है. हर लेडीज को जो स्ट्रगल कर रही है कंसीव करने के लिए, उसको एक बार गायनोवेदा के बारे में सोचना चाहिए और अपनी जिंदगी में मिरेकल लाना चाहिए, क्योंकि वो मिरेकल आएगा ही, ये मेरा भरोसा है. मैंने खुद एक्सपिरियन्स किया है. मातृत्वाची स्वप्न पूर्ण करत अनेकांसाठी मैत्रीण ठरलेल्या तिला सलाम. कशी आहेस मैत्रिणी? नेहमी नवीन ठिकाणी जातो, नवीन व्यक्तिमत्वांना भेटतो, नवनवीन मैत्रिणींना भेटतो. आज सुद्धा असंच काहीतरी खास करणार आहोत. तर मज्जा पिंक, तुझी हक्काची मैत्रीण, आज तुला हक्काने काहीतरी सांगायला आले. आपण आहोत गायनोवेदाच्या ऑफिसमध्ये. आता गायनोवेदा हा ब्रँड तू ऐकला असशील, तुला माहित असेल तर काय आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, आयुर्वेदा हे सगळं एकत्र येत गायनोवेदा हा ब्रँड बनला. आणि त्याच मागचा चेहरा रचना, हिला आज आपण भेटणार आहोत. मी आता गायनोवेदाच्या ऑफिसमध्ये, म्हणजे रचना गुप्ताच्या ऑफिसच्या बाहेर आहे. गायनोवेदाचे सर्व आहे रचना, आणि त्यांच्या सोबत तिचे पती विशाल सुद्धा आहे. सो त्यांचा दिवस कसा असतो, पडद्यामागे काय घडतं, गायनोवेदाला मिळालेले सगळे टेस्टिमोनियल खरे आहेत का, हे सगळे प्रश्न घेऊन मी इथे आले आहे. या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का बघूयात आणि आपल्या या मैत्रिणीला भेटूयात. चला. मेरे को बहुत ही ज्यादा. हाँ, तो इसीलिए तुझे तो हमेशा फिर वही जोन में. ए चित्राली, हाय, गुड टू सी यू. सो रचना आणि विशाल, जसं मी म्हणाले तसं की त्यांचा दिवस तर सुरू झालाय आणि त्याच्यामध्ये मी एंट्री केलेली आहे. पण दिवस सुरू होतो तो गायनोवेदाने सुरू होतो, संपतो तो गायनोवेदाने, मध्ये सुद्धा गायनोवेदा असतं. सो झालाय आता गायनोवेदाचा दिवस सुरू झाला. गायनोवेदा दिवस शुरू झाला, वो शुरू हुआ और वो यहीं से शुरू होता है. हमारा जो गायनोवेदा शुरू हुआ था वो भी चाय की चर्चा पे ही शुरू हुआ था. वाह. और तब से लेके अभी तक जो दिन हमारा शुरू होता है, जो स्ट्रैटेजी बनती है, वो सारी चाय के ऊपर ही बनती है. तो सुबह सुबह आगे का विजन क्या है, काम क्या करना है, वो सारी चाय पे चर्चा हो जाती है. ऑफिस में आके फिर बाद में टीम के साथ लग के तो फिर हमको काम कैसे करना है वो देखना पड़ता है. सो यस, जसं मी म्हणाले तसं की गायनोवेदा हा जो ब्रँड आहे त्याच्याबद्दल बऱ्याच बोलबाला आहे. सध्या सोशल मीडिया उघडलं ना तर गायनोवेदा दिसतंय, आणि आमच्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी गायनोवेदाकडे बरंच देण्यासारखं आहे हे मला कळलेलं आहे. पण ते टेस्टिमोनियल्स खरे आहेत का,
किंवा त्याच्याबद्दल जी काय उत्सुकता आहे, जे काय प्रश्न आहेत ते सगळे मनात घेऊन मी आले. रचनाला भेटणार आहोत, तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत, पण रचनाला जाणून घेताना विशालला वगळता येणार नाहीये, कारण काय विशाल हा या ब्रँडचा खूप मोठा भाग आहे, सिंहाचा वाटा त्यांनी उचललेला आहे असं सगळं मला कळलेलं आहे. सो आपण मैत्रिणींना भेटत असतो, पण त्याच्या मागे काही चेहरे असतात जे महत्त्वाचे असतात आणि ते पोचवायचे असतात. म्हणून आज विशाल सुद्धा या सगळ्या चर्चेमध्ये त्याचा भाग असणार आहे. सो तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे मज्जा पिंकवर. आणि आमच्या ह्या सगळ्या मैत्रिणी, त्यातल्या बऱ्याच जणी गायनोवेदाला फॉलो करत असतील, मी स्वतः फॉलो करते. सो त्यांच्यासाठी बरेच प्रश्न घेऊन मी आले रचना. सो करूया सुरुवात या गप्पांना. बिलकुल. सो दिवस तर तुमचा गायनोवेदाने सुरू होतो असं तुम्ही म्हणालात. सो कब हुई थी ये सुरुवात, मतलब आता त्याला 3-3.5 वर्ष झाली आहेत गायनोवेदाला. कुठून सुरू झाला हा प्रवास, कसा होता, म्हणजे आत्ता जेव्हा तुम्ही इथपर्यंत आलात तो जब पीछे देखते हो वो जो 3-3.5 साल थे, डू यू रिमेंबर वो पहले के दिन कैसे थे जब गायनोवेदा वॉज जस्ट अ थॉट जब वो बन रहा था याचा, और नाव म्हणजे जे नाव आहे गायनोवेदा तेच इतकं छान आहे, बिकॉज त्याच्यात आयुर्वेदा पण आहे, त्याच्यात गायनॅकचं पण सगळं आलेलं आहे. हे कसं सगळं जुळून आलं? आई थिंक ये जर्नी जो शुरू हुई थी वो दोनों की जर्नी एक अलग पॉइंट पे शुरू हुई थी. हमने कभी सोचा नहीं था वो इस पॉइंट पे आके मिल जाएगी जब हम गायनोवेदा साथ में शुरू करेंगे. 7-8 साल 10 साल पहले मैं एक कॉल सेंटर में काम करता था, नाइट शिफ्ट हुआ करता था. वो नाइट शिफ्ट 6-7 साल किया, उस चक्कर में हेल्थ पे काफ़ी इफेक्ट हुआ उसका. और मेरे को फिर एक स्किन डिसऑर्डर हो गया था कॉल्ड सोराइसिस. सोराइसिस में स्किन के अंदर फ्लिकीनेस आती है, फेस के ऊपर काफ़ी दाग धब्बे हो जाते हैं. बहुत कुछ ट्राई किया, एलोपैथी ट्राई किया, होम्योपैथी ट्राई किया, नेचुरोपैथी किया, किसी से ठीक नहीं हुआ. फिर फाइनली एक इत्तेफाक से एक आयुर्वेदा डॉक्टर मिले, उन्होंने गारंटी दिया, बोला विशाल आपका जो फेस है वो मैं चेंज कर दूंगा सिर्फ 60 दिनों में, लेकिन आपको आयुर्वेद पे विश्वास रखना पड़ेगा. आपका फोटो खींचता हूँ, 60 दिन बाद दिखाऊंगा, कड़वा काढ़ा पियो और विश्वास रखो, चेंज हो जाएगा. आई थिंक दैट वाज लाइफ चेंजिंग. जो आयुर्वेद ने मेरे को लाइफ में एक चेंज, एक परिवर्तन लेके आया, उससे मेरा जो उस पर विश्वास बढ़ा. उसके बाद रचना ने काफ़ी कुछ अपने घर में काफ़ी चेंजेस किए, एक आयुर्वेदिक लाइफस्टाइल लेके आए. रचना की लाइफ पे उसका फ़र्क पड़ा, बेटे की लाइफ पे उसका फ़र्क पड़ा. आई थिंक वहाँ से जो मेरी शुरुआत थी वो ये थी कि आयुर्वेद से चीज़ें ठीक होती हैं. उसी दौरान रचना अपनी एक जर्नी ट्रैवल कर रही थी. उसको जो पैशन था, उसने एक बुक लिखी विच इज कॉल्ड हैप्पीनेस की खोज, जो वुमेन ओरिएंटेड है कि वो रचना मेरे ख्याल में इस बारे में ज़्यादा बता सकती है. तो हमारे दोनों के लाइफ में आई थिंक विशाल की पर्सनल नॅरेटिव्ह अँड यू नो हाऊ ही एम्ब्रेस्ड आयुर्वेदा, आणि माझ्या लाईफमध्ये बीइंग अ वुमन, बीइंग अ वर्किंग वुमन, then went on to become a mother, a young working mother. मी आपल्या सगळीकडे बघितलं होतं हाऊ एज विमेन आमच्या स्वतःचं हेल्थबद्दल वी नेवर थिंक, राईट. इट्स ऑलवेज अबाउट आवर फॅमिली, व्हॉट्स हॅपनिंग ॲट होम, आणि एस्पेशली ॲज अ मदर नेहमी मुलाला काही पाहिजे या आपल्या हजबंडला काही पाहिजे, स्वतःच्या हेल्थबद्दल आम्ही कधीच डिस्कस नाही करत आणि ती एकदम लास्ट प्रायोरिटी होऊन जाते. आय थिंक हे कुठेतरी माझ्या मनात एक इट हैड रेज्ड अ लॉट ऑफ क्वेश्चंस कि क्यों हम अपने आप को खो देते हैं वंस यू स्टार्ट थिंकिंग अबाउट योर फॅमिली. आणि कधीतरी मला असं वाटतं की समवेअर इन दिस जर्नी मी नेहमीच म्हणते की विशाल ज्या फॅमिलीमधून येतो, ही हॅज ऑलवेज सीन ऑन्ट्रप्रेन्युअरशिप बिझनेस. तो ही इज अ व्हेरी इंटेन्शनल ऑन्ट्रप्रेन्युअर, आणि द फॅमिली आय कम फ्रॉम इट्स ऑलवेज बीन अ व्हेरी जॉब ओरिएंटेड फॅमिली, की तुम्ही चांगलं शिका आणि एज्युकेशन केल्यानंतर तुम्ही जॉब घ्या आणि त्याच जॉब सिक्युअर जॉब, काही रिस्क घ्यायची गरज नाही, तुम्हाला काय गरज आहे बाहेर जाऊन काही वेगळं करायची, तुम्ही जे पाथ चूज केलाय त्या पाथवरतीच तुम्ही चालत राहा. तर आय कॉल माय सेल्फ, आय एम अ सेल्फ प्रोक्लेम म्हणतात ना ऍक्सिडेंटल ऑन्ट्रप्रेन्युअर. पण कधीच नाही वाटलं चित्राली की ॲट द एज ऑफ 45 एक टाइम असं येणार जेव्हा बोथ ऑफ अस आम्ही एकदम खुश होतो आमच्या कॉर्पोरेट जॉब्समध्ये, अर्निंग व्हेरी गुड सॅलरीज, लीडिंग व्हेरी लार्ज टीम, सगळं व्यवस्थित होतं.
पण कुठेतरी आमच्या दोघांच्या एक इनर व्हॉइस वॉज टेलिंग अस की यू कॅन डू सो मच मोर, आणि तुम्ही सोसायटीत काहीतरी इम्पॅक्ट आणू शकतो, बिकॉज तुमच्याकडे एवढं एक्सपिरियन्स आहे, तुमचं स्वतःचं जीवन आयुर्वेदाने सुधारलेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही का काही करत नाही. तर आमच्या ऍक्च्युअली फ्रेंड्स आणि फॅमिलीने आम्हाला ते एक आयडिया दिली, आणि मग जैसे रचना ने बताया कि एक अगर हम आयुर्वेद से हमारी जिंदगी चेंज हुई, रचना को इंटरेस्ट था कि विमेन के केस में कैसे हम एक इम्पैक्ट लेके आ सकते हैं. आई थिंक कहीं ना कहीं वही चाय पे चर्चा हमने का कुछ करते हैं, और ये भी पता चला कि आयुर्वेद से पीरियड प्रॉब्लम ठीक होता है. बिल्कुल. आई थिंक वो एक हमारे लिए रेवलेशन था. उसके बारे में ऑनलाइन टीवी सब जगह पे बातें बहुत होती हैं, प्रॉब्लम सॉल्व कोई नहीं करता है. हमने कहा हम करते हैं, और वहीं से फिर गायनोवेदा की शुरुआत हुई, जहाँ पे गायनो जो है वो है वुमेन और वेदा जो है वो आयुर्वेदा. सो रचना इज वेरी, मतलब रचना को वुमेन के अंदर और उनकी खुशी के अंदर बहुत इंटरेस्ट था, मुझे आयुर्वेद में इंटरेस्ट था. इन दोनों नाम को जोड़ के हमने गायनोवेदा दुसरं नाव काही होतं का म्हणजे मनात की हेच असं ठरलं की नाही, एकदम ऑर्गॅनिकली हे नाव आलं. असं नाही की आम्ही 10 नाव घेऊन या वी एलिमिनेटेड, काहीच नाही. आय थिंक लाईक विशाल सेड, ऑनेस्ट टू आम्हाला काय करायचं होतं. सो really it's almost like a marriage ki it's women's health and his passion for Ayurveda, it came together and literally now given birth to our second baby. एक आमचा 18 yearsचा मुलगा आहे सोहम, and now I think both of us are nurturing our second baby which is Gynoveda. आणि मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं की डॉक्टर आरती कशी भेटली मला, आणि ते कसं आमचं इंट्रोडक्शन झालं, ते इट वॉज ऑल मॅनिफेस्टेशन. कुठेतरी ते आम्ही युनिवर्समध्ये एक आमची विजन या विशलिस्ट घातलेली, आणि 2019 मध्ये आम्ही तिघे बरोबर आलो. आणखी मी नेहमी म्हणते की गायनोवेदामध्ये इट इज ABC. डॉक्टर आरती जे आहेत ते A फॉर आयुर्वेदा आहेत. विशाल हु इज द मॅन बिहाइंड सपोर्टिंग विमेन्स हेल्थ, ही इज द बिझनेस, द बॅकबोन. आणि मी C म्हणजे कन्झ्युमर्स. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आय एम ईटिंग, ब्रीदिंग, थिंकिंग की आमच्या कन्झ्युमर्सला. सो आम्ही तिघेही जरूरी है. कैसा होता है कि बोलते हैं कि वो who's the woman behind the man. यहाँ पे मैं बोल सकता हूँ who's the man behind the woman. Yes, आपण म्हणत असतो की कायम स्त्री जी आहे ना ती आता मागना जी होती, म्हणजे एका पुरुषाच्या मागची जी स्त्री आहे ती आता पुढे आलेली आहे. खांद्याला खांदा लावून उभी आहे ती स्त्री, आणि तो प्रवास सुरू झाला आहे. खांद्याला खांदा लावून हे दोघं काम करतायत, आणि जेव्हा एक स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून काम करतात तेव्हा असा ब्रँड येऊ शकतो, त्यातून बऱ्याच जणांना बरंच काही मिळू शकतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. सो हा सुद्धा एक त्याच्यातून सांगण्याचा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे की असे हे जे आहेत जे इन्स्पायरिंग काम करतायत आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी. सो हे सगळे हेवेदावे मागे सोडून नवरा बायको म्हणून खांद्याला खांदा लावून काम करतायत, आणि ती गरज आहे आजची असं मला वाटतंय. सो बाहेर खूप काम चालू आहे आणि मी त्यांचा वेळ घेते. सो तुमच्या या कामाच्या मध्ये आम्ही ह्या गप्पा सुरू ठेवणार आहोत. बाहेर त्यांची अख्खी टीम आहे, बाहेर फार धावपळ सुरू आहे. त्या सगळ्यामध्ये ह्यांचा दिवस कसा असतो, गायनोवेदा ऑफिसमध्ये काय धावपळ सुरू असते, खरंच पडद्यामागे हे लोक काम करतात का, जेवढे टेस्टिमोनियल्स येतात ते खरे आहेत का, त्या सगळं आता पाहणार आहोत. सो तुमचं काम सुरू ठेवा, आम्ही मध्ये मध्ये आहोत गप्पा मारायला. चला. सो गायनोवेदाच्या टीमसोबत गप्पा मारतोय रचना गुप्ता, जी सर्व आहे, त्यांच्याबरोबर त्यांचा दिवस कसा सुरू होतो हे सगळं आहे. सो टीम बरोबर त्यांचा दिवस सुरू झालेला आहे. त्यांच्या दिवसामध्ये मी आता थोडी ढवळाढवळ करणार आहे आणि जाणून घेणार आहे गायनोवेदाचा प्रवास. गुड टू सी दॅट. येस, सॉरी रचना, मी खूपच त्रास देते तुला, कारण की तुझा दिवस चालू आहे आणि हे. सो जसं आपण म्हणतोय की गायनोवेदाचा हा एवढा मोठा परिवार जो आहे किंवा हा एवढा जो स्टाफ आहे तो हळूहळू वाढला असेल ऑब्व्हियसली. म्हणजे सुरुवातीला तर काय हे एवढं मोठं विश्व बनलं नसेल. कसा घडत गेला हा प्रवास, कधी ठरलं की एवढं मोठं ऑफिस असलं पाहिजे, तिथून आता पहिलं क्लिनिकपर्यंत गायनोवेदाचा प्रवास आला. बिकॉज सोशल मीडियावर तुम्ही होतात, तिकडनं होत आता हे पहिला क्लिनिक.
कसं हे विश्व वाढत गेलं? ॲक्च्युली चैत्राली, मला विश्वासच नाही होत की वी हॅव ग्रोन सो मच. अँड त्याचं कारण हे आहे की आम्ही जी सुरुवात केली गायनोवेदाची ती एकदम पीक ऑफ कोविडमध्ये सुरुवात झालेली, राईट. आर ई-कॉमर्स वेबसाईट जो आहे गायनोवेदा.com, तो वेबसाईट 1 मार्च 2020ला आम्ही लाईव्ह केला. अँड आम्ही सगळ्यांना ठाऊक आहे की व्हॉट हॅपन्ड 3 वीक्स देअर आफ्टर. पूर्ण जगात देर वॉज अ स्टँड स्टील, देर वॉज कन्फ्युजन, अनसर्टनिटी. तर जेव्हा विशाल आणि आम्ही हे विचार केलं की गायनोवेदाचं प्रोग्रेस काय व्हायला पाहिजे, व्हॉट शुड बी द ट्रॅक्शन, आम्हाला कधीच वाटलंच नव्हतं दॅट वील बी एबल टू कम आउट ऑफ दिस, बिकॉज सगळीकडे देर वॉज दिस होल अनसर्टनिटी दॅट वॉज द वर्ल्ड वॉज डीलिंग विथ. मग ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम आमचं टीम फक्त 4 जणांचंच होतं. इट वॉज विशाल, मी, डॉक्टर आरती आणि आमचे 2 टीम मेंबर्स, एक वेअरहाऊस जो सांभाळत होते आणि एक आमचं कस्टमर सर्व्हिस बघत होती. पण त्याच्यानंतर त्यांनी जी आम्हाला स्ट्रेंथ दिली की काहीच असू दे, वी विल बी विथ यू आणि विल मेक शुअर की तुमचं जे विजन आहे ते आम्ही विल टेक इट फॉरवर्ड. आय थिंक ते स्ट्रेंथ घेऊन आम्ही एव्हरी इयर त्याच्यानंतर आमचं कन्झ्युमर बेस जे आहे ते वाढलं आहे. आज कितीची टीम आहे तुझी? आज आमची टोटल इथे जे या ऑफिसमध्ये मलाडमध्ये आहेत, वी आर अबाउट 75 टीम मेंबर्स. जो 2020 मध्ये जे 4 मेंबर टीम होती ती आज 2023 मध्ये मोर 75 मेंबर्सची टीम झाली आहे. आणखी आय थिंक मोर दॅन द नंबर ऑफ टीम मेंबर्स, जे आमचे डिफरंट टीम मेंबर्सची स्किलसेट्स आहे इथे. हे आमचे सगळे डॉक्टर टीम आहे जे आमच्या कन्झ्युमर्सला ऑनलाईन पण कन्सल्टेशन देतात. मग नंतर तुम्ही आमच्या फर्टिलिटी क्लिनिकमध्ये बघणार, तिथे आमचे डॉक्टर्स आहेत. आमचे टीम आहे जे परफॉर्मन्स मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग करते, दे कस्टमर एक्सपिरियन्स बघते, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट बघते. अँड व्हेरी इम्पॉर्टंट टीम जी आमची सप्लाय चेन, बिकॉज मी तुम्हाला सांगितलं की आमचे प्रोडक्ट्स आज मोर दॅन 27,000 पिनकोड्समध्ये जातात. ते आमचे सगळी क्रेडिट गोज टू आवर सप्लाय चेन अँड ऑपरेशन्स टीम. आणखी आज द जमाना इज ऑफ डिजिटल आणि तुम्ही पण कम्प्लिटली डिजिटल टीव्ही लेव्हरेज करता. तर तुम्हाला ठाऊक आहे की डिजिटलसाठी जे कन्झ्युमर्सची अटेन्शन स्पॅन आहे ती किती कमी झालेली आहे, राईट. आणि म्हणून व्हेरी इंटरेस्टिंग, इन्फॉर्मेटिव्ह, मिनिंगफुल कॉन्टेंट एव्हरी डे रेलिव्हंट असायला पाहिजे. इट शुड बी समथिंग जे विमेनला अपील करतंय, त्यांना समजतंय, त्यांना कळतंय आणि त्याच्या बेसिसवर ते एक डिसिजन घेतात की त्यांना आपली जी पिरियड हेल्थची जर्नी आहे ती गायनोवेदा बरोबर सुरू करायची आहे. आणि म्हणून कॉन्टेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर मी विशाल कडे घेऊन जाते. सो हे टीम मीटिंग्स आणि हे टीमचं सगळं सुरू असतं. सो सगळीकडे सगळे व्यापलेले आहेत. सो आय एम शुअर विशाल इज इनटू समथिंग. हो, ॲक्च्युली आमच्यासाठी ही जी कॉन्टेंट टीम आहे ना ती एकदम इम्पॉर्टंट. विशाल, वी आर जस्ट हिअर टू मीट द एंटायर टीम. आणि मी चैत्रालीला सांगत होती की हाऊ द कॉन्टेंट टीम आमच्यासाठी एवढी इम्पॉर्टंट आहे, बिकॉज डिजिटलमध्ये कॉन्टेंट मार्केटिंग इज अ व्हेरी युनिक थिंग. आणि गायनोवेदामध्ये आम्ही ऑलमोस्ट 50 आणि 50च्या वरती प्रोडक्ट्स काढलेले आहेत. पण तरी पण हे प्रोडक्ट्स आम्ही कधी मार्केट करत नाही. आम्ही याच्या पाठीमागे जे सायन्स आहे, जे हर्ब्स आम्ही या सगळ्या बॉटलमध्ये जे आम्ही हर्ब्स घातलेले आहेत त्याचा काय परिणाम होतो ते कन्झ्युम केल्यावर, काय प्रोग्रेस दिसतं, काय इफेक्ट होतो, त्याच्याबद्दल आम्ही सगळं कॉन्टेंट बाहेर काढतात. आणि त्या कॉन्टेंटमुळेच विमेनला विश्वास येतो. आणि तू आणि मी पहिलंच बोलले होते की तुम्ही हे ट्रस्टवर्दीनेस कसं बिल्ड करतात आणि ते पूर्ण ट्रस्टवर्दीनेस कॉन्टेंटमुळे येते. आणि म्हणून विशाल इथे आहे. जे व्हिडिओज येतात ते याच सगळ्या टीम कडनं आलेले आहेत आय एम शुअर. कारण काय ते व्हिडिओजच खरं तर ब्रँड बिल्डिंगचं काम करतात तुमच्यासाठी. जे टेस्टिमोनियल्स असतील किंवा जे सक्सेस स्टोरीज असतील ते इथून सगळे आलेले असतात. सक्सेस स्टोरीवरनं मला आठवत आहे किंवा मला विचारावंसं वाटतंय, पहिली सक्सेस स्टोरी कोणती होती गायनोवेदाची? पहिलं गायनो बेबी जे तुम्ही म्हणता ते कोण होतं? रीचिंग टू 5,000 प्लस. एक्चुअली वो कस्टमर स्टोरी नहीं था. अच्छा, लव स्टोरी.
वो एक तो बोल सकते हैं लव स्टोरी था, दूसरा वो बोल सकते हैं कि वो टाइम पे कोविड टाइम था, ओके राइट। तो कस्टमर पूरे इंडिया में, देश में लोग गायनोवेदा का प्रोडक्ट खरीद रहे थे, तो हमने कहा कि उनसे पूछते हैं ना कि क्या रिजल्ट मिला उनको। तो वो टाइम पे हमने ये नहीं सोचा था कि ये हम ऑनलाइन दिखाएंगे या किसी को स्टोरी बना के दिखाएंगे। वो टाइम पे जूम का चलन था, तो रचना कस्टमर्स को फोन करती थी, फिर हमने कहा यार देखते हैं कि दिखते कैसे हैं कस्टमर्स। तो वो टाइम पे जूम का चलन था, हमने पूछा कि भाई आप जूम पे आ सकते हो, तो फिर वो कस्टमर जूम पे आते थे और एक घंटे का रचना के साथ कॉन्वर्सेशन होता था। ऐसे कर करके कम से कम रचना ने 100-200 कॉन्वर्सेशंस किए। फिर एक दिन हमको आइडिया आया कि अरे ये कॉन्वर्सेशंस को हमको दुनिया को दिखाना चाहिए, राइट। पण तुझा जो प्रश्न आहे की पहिली कस्टमर स्टोरी कोणती होती ती पहिली गायनो बेबी एक्झॅक्टली आणि ते आमच्यासाठी जसं विशालने सांगितलं, आय थिंक तुमची जी फर्स्ट लव्ह स्टोरी असते लाईफमध्ये ती नेहमीच स्पेशल असते, राईट. आणि तसंच आमच्यासाठी पहिलं सक्सेस स्टोरी आणि फर्स्ट गायनोवेदा बेबी, त्या वुमनचं नाव आहे किंजल मकवाना. ॲक्च्युली ती आमच्या ऑफिसमध्ये तिच्या लहान 6 मंथ ओल्ड बेबीला घेऊन आणि तिच्या मिस्टरांना घेऊन इथे आलेली. अँड आमच्यासाठी पण इट वॉज अ ब्रेक थ्रू, कारण तिला PCOS होतं अँड शी वॉज स्ट्रगलिंग विथ PCOS फॉर मोर दॅन 6 months. तिने खूप ट्रीटमेंट ट्राय केलेलं, एव्हरीथिंग दॅट शी कुड पॉसिबली ट्राय केलं होतं, पण तिला कधी सक्सेस नाही. ऑल्सो एक वेळ असा आलेला जेव्हा तिला वाटलं की तिच्या गायनकॉलॉजिस्टने तिला सांगितलं होतं की एखादे ती कधीही आई नाही होऊ शकत. अँड शी वॉज कम्प्लिटली हार्ट ब्रोकन. ती त्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे आलेली. सो यू कॅन इमॅजिन की नॉट जस्ट द फिजिकल प्रॉब्लेम, हो मेंटली तिच्या वर आम्हाला किती काम करावं लागलं. बट आय थिंक इट्स अ मॅटर ऑफ पार्टनरशिप. आमचे मेडिसिन्स भले यु नो ते विमेन सांगतात की तुमचे मेडिसिन इज अ मॅजिक पिल. आमच्या मेडिसिनला काहीच बरे नाव दिले आहेत. कोणी म्हणतात इट्स अ मॅजिक पिल, कोणी म्हणतात इट्स अ मिरेकल पिल. पण आमच्यासाठी मेडिसिन्स तेव्हाच काम करतं वेन द वुमन हू इज टेकिंग द मेडिसिन ती पूर्ण ट्रस्ट आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्यात घालते. आणि जेव्हा ती त्या पॉझिटिव्ह एनर्जीने मेडिसिन्स कन्झ्युम करते तर नॅचरली तुझं बॉडी पण तसंच रिॲक्ट होतं. अँड दॅट्स वाय से की इट्स अ पार्टनरशिप बिटवीन किंजल मकवाना, डॉक्टर आरती, विशाल एंड मी. ये ऐड करना चाहूँगा कि जब हमने गायनोवेदा शुरू किया था चित्राली, तब मैं सोचा था कि शायद मैं ही एक अकेला मैन इस कंपनी में होगा, बाकी तो सारी विमेन ही होंगी. लेकिन अभी आप टीम के साथ जैसे देख सकते हैं कि यहाँ पे अगर हम नजर घुमाएं तो आधे से ज्यादा यहाँ पे मेन हैं, राइट. बट दे आर वर्किंग फॉर विमेन. दैट्स राइट. और मेरा कहने का मतलब ये है कि सबसे बड़ी बात, किंजल तो हमारी पहली लव स्टोरी थी, कस्टमर स्टोरी थी जहाँ से हमको लव मिला. उसके बाद कम से कम नहीं करके हमने, हमारी एक कम्युनिटी है, सर्कल ऑफ सिस्टरहुड, उसके अंदर कम से कम अभी तक हमने 10 से 12 हज़ार स्टोरीज किंजल जैसी या किंजल से भी ज़्यादा यू नो, कहीं कहीं वो स्टोरीज हार्ट वार्मिंग है, दिल को छू जाती है, और कहीं कहीं पे हार्ट रेंचिंग है कि वो देख के आंसू आ जाते, पढ़ के आंसू आ जाते हैं. और आई थिंक हमारे मेन के लिए वो जो स्टोरीज हैं वो वहीं पे पढ़ना पॉसिबल है, क्योंकि हमारे साथ कोई बात नहीं करना चाहता इस बिजनेस में, राइट. तो वो वुमेन के साथ ही कंफर्टेबल है. तो बहुत स्टोरीज इंडिया से निकल के आई, और आई थिंक वही स्टोरीज जो हम ऑनलाइन दिखाते हैं, राइट, वो सच्ची स्टोरीज होती है. वो जैसी रिकॉर्ड हुई हैं बस उसको हम शॉर्ट करके वो लोगों के आगे प्रस्तुत करते. सो जे मी मगाचपासून म्हणते की खरंच टेस्टिमोनियल्स खरे आहेत का. सो आता इथे आल्यावरती मलाही पटू लागलं आहे की टेस्टिमोनियल्स खरे आहेत. काही कस्टमर्स येत आहेत, त्यांना भेटता आहेत हे लोक पडद्यामागे, आणि आत्ता त्यांचं पहिलं क्लिनिक आलेलं आहे. तिथे तर आपण जाणार आहोत, पण त्याआधी या दोघांचा जो हा बिझी दिवस सुरू आहे तो तसाच सुरू राहू देत. मध्ये मध्ये आम्ही डोकावतो, मध्ये मध्ये आपण गप्पा मारूयाच. सो येस, हे सगळ्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. अजून प्रश्न घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. चला. सो रचना, इथे जे सुरू आहे ते तर आहेच, म्हणजे इथला जो तुझी टीम आहे, तुमचे जे काही दिवस सुरू असतो तो असतो. पण अजून एक गोष्ट चालते ती सोशल मीडियावर, ती म्हणजे सर्कल ऑफ सिस्टरहुड नावाची एक कम्युनिटी तुम्ही चालवता. हो. लाखभर विमेन त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्याच्यावर पण डे इन डे आउट क्वेश्चन्स असतात, त्याच्यावर तुम्ही स्वतः ॲक्टिव्ह असता, स्वतः त्याच्यावर रिप्लाय करत असता. सो ते कसं सुरू झालं, ते काय हिशोबाने सुरू झालं, आणि आता ते कसं मॅनेज करता, बिकॉज त्याच्यावर इतक्या क्वेरीज येतात.
कधी कधी तर सतत त्याच क्वेरीज येत असतात आणि आपण ह्युमन म्हणून इरिटेशन फ्रस्ट्रेशन हे येतं. तर हे सगळं कसं मॅनेज करतात? सो जेव्हा हे वर्ड सर्कल ऑफ सिस्टरहूड येतं ना चित्राली, आय थिंक माझ्यासाठी इट ऑलवेज ब्रिंग्स अ स्माइल. कारण ॲज विमेन वी फील दॅट आमचं जे एकदम डीप प्रॉब्लेम्स असतात ना ते पण आम्ही एकदम एक दुसऱ्याशी शेअर नाही करू शकत. अँड समवेअर देर इज दिस म्हणतात ना फिअर ऑफ बिंग जज्ड. आम्हाला वाटतं की मी माझ्या बहिणीशी प्रॉब्लेम शेअर केला की माझ्या सिस्टर इन लॉशी प्रॉब्लेम माझं शेअर केला तर व्हॉट विल शी थिंक ऑफ मी. तर मला जेव्हा ही जर्नी सुरू झाली गायनोवेदाची तेव्हाच मला वाटलं की देर शुड बी सम प्लॅटफॉर्म जे एकदम सेफ स्पेस, इट्स आवर स्पेस फॉर विमेन टू त्यांच्या मनात त्यांच्या हार्टमध्ये जे पण त्यांना शेअर करायचं आहे दे शुड बी एबल टू डू इट फ्रीली. आणि त्याच्यासाठीच हे नाव ठेवलं की भलेही आम्ही बाय बर्थ सिस्टर्स नसलो पण बिकॉज आमचं जे प्रॉब्लेम आहे, बिकॉज आमचं जे विश्वास आहे आणि जे आमचं फायनल म्हणतात ना ॲस्पिरेशन आहे की आम्ही जो पण आमचा हेल्थ प्रॉब्लेम आहे वी शुड हॅव फ्रीडम फ्रॉम दॅट प्रॉब्लेम. हे एक सेफ स्पेस बिल्ड करण्यासाठी मी नाव त्याचं सर्कल ऑफ सिस्टरहूड दिलं. मला आज पण याद आहे की जेव्हा आम्ही स्टार्ट केलेलं मला एव्हरी वुमनला फोन करून पर्सनली रिक्वेस्ट करायचं पडलं की प्लीज कम जॉईन दिस कम्युनिटी, तुम्हाला काय मिळणार या कम्युनिटीमध्ये. आणि नंतर एक असा वेळ आला जेव्हा तेच त्यांच्या म्हणतात ना ॲडव्होकसी आणि ऑर्गॅनिकली ती कम्युनिटी आज इट इज अबाउट 1,12,000 विमेन. आणि ती कम्युनिटी आज जगातली फेसबुकवर लार्जेस्ट कम्युनिटी ऑन विमेन्स मेन्स्ट्रुअल आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे. अँड द एंटायर क्रेडिट गोज टू आवर डॉक्टर टीम. तिथे ऑल डॉक्टर्स म्हणून आम्ही एक टीम क्रिएट केलं आहे. जे पण क्वेरीज असू दे आणि इट कुड बी रेपिटेटिव्ह क्वेरीज पण त्यांना रिस्पॉन्स नक्की आमचे डॉक्टर टीम देणार. अँड समवेअर टुडे तिथे फ्रेंडशिप्स पण झाले आहेत. आय हॅड वन कन्झ्युमर सायमंतिका जिने मला सांगितलं की जेव्हा ती प्रेग्नेंट झाली आणि तिच्या डॉक्टरने सांगितलं की द प्रेग्नन्सी इज गोईंग व्हेरी वेल, तिने आणखी 5 तिच्या मैत्रिणींना सांगितलं, त्यांनी जॉईन केलं. त्यातून मग 2-3 असे आले जेव्हा त्यांचं प्रेग्नेन्सी कन्फर्म झालं. सो इट इज इन सम सेन्स म्हणतात ना एक वी मे हॅव नॉट सीन इच अदर पण आज जे आमचं बॉन्डिंग आहे आणि दिवसातून 50दा वी हॅव विमेन जे जाऊन सर्कल ऑफ सिस्टरहूड बघतात. सो इट इज नो लॉंगर जस्ट अ कम्युनिटी. आय थिंक एक चांगलं रेव्होल्युशन म्हणतात, एक रेव्होल्युशन सुरू झाली आहे. अँड थँक्स टू द पॉवर ऑफ डिजिटल की आज आम्हाला फेसबुकवरती एक ऑपॉर्च्युनिटी असं भेटली आहे टू स्टार्ट दिस कम्युनिटी. सो येस, हे सगळं तुमच्या आमच्यासारख्या मैत्रिणींसाठी हे करतायत. गायनोवेदासारखा ब्रँड आहे जो तुमच्या आमच्यासारख्या मैत्रिणींसाठी लॉन्च झाला. त्याचा प्रवास अजून सुरू आहे त्याच्याबद्दल पण तो प्रोग्रेस, तो प्रवास सोपा नव्हता. अगदी 4 एम्प्लॉईज पासून आज एक फिजिकल क्लिनिक उभं करणं. सो हा सगळा प्रवास कसा आहे, फिजिकल क्लिनिक पर्यंत कसे पोहोचलो ते विशाल आणि रचना दोघांकडून जाणून घेऊयात. चला. सो गायनोवेदा एक असा ब्रँड जो बऱ्याच स्त्रियांसाठी बरंच सोयीस्कर गोष्टी करतोय आणि त्यामुळे आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी त्याची स्टोरी जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होते. सो मी आज इथे आले गायनोवेदाच्या ऑफिसमध्ये आणि विशाल आणि रचनाने मला इतकं ॲट होम फील करवलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या ऐकून मी सुद्धा इम्प्रेस झाले. टेस्टिमोनियल्स बघितल्या, त्यांची टीम कशी काम करते, हे अहोरात्र काम करत असतात तुमच्या आमच्यासारख्या मैत्रिणींसाठी. सो त्यासाठी तर तुमचं खूप खूप कौतुक आहे कारण की इतकं छान छान ब्रँड्समध्ये तुम्ही गोष्टी आणल्या. रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल बोललं जात होतं, PCOD PCOS सगळ्यांना आजवर ऐकून माहिती आहे पण त्याच्यासाठी काय करू शकतो, त्याच्यातून बाहेर कसं येऊ शकतो यावरचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे बऱ्याच जणींना. बऱ्याच जणींचे मातृत्वाची जी स्वप्न आहेत ती तुम्ही पूर्ण केलेली आहे. त्यामुळे गुड विशेस, ब्लेसिंग्स घेऊन पुढे जात आहेत. पण हा प्रोसेस नक्कीच हा जो होता तो सोपा नव्हता. बरेच हार्डशिप्स आले असतील, अप्स अँड डाऊन्स आले असतील. कारण की एखादा व्यक्ती जर पुढे जाते आणि एखादी स्त्री, बिकॉज मी स्त्री म्हणते विशाल बिकॉज ती हे सगळं घेऊन जाते, यू आर अ पार्ट ऑफ इट, नो डाऊट. पण जर ती पुढे जाते तर बऱ्याच वेळेला असं होतं की तिला मागे खेचलं जातं, तिच्याबद्दल बोललं जातं, नेगेटिव्हिटी असते. हे सगळं झालं की नाही तुमच्याबद्दल?
कसं होऊ शकतं की नाही झालंय, राईट? आय थिंक सगळ्यांबरोबर होतंय, तसंच आमच्या बरोबर पण झालंय. पण आय थिंक समवेअर आमच्या दोघांच्या मनात एवढं कमिटमेंट होतं की आम्हाला पुढेच जायचंय अँड पाठीमागू बघायचं नाही, काय झालंय ते झालंय. आय थिंक ते आम्हाला एवढी स्ट्रेंथ दिली चित्राली. आणि मेनली मी माझ्या ॲज अ स्त्री सांगते की सो ॲज अ स्त्री जेव्हा तुम्ही ऑन्ट्रप्रेन्योरशिपमध्ये जातात तेव्हा इट बिकम्स इवन मोर डिफिकल्ट, कारण आज पण बिझनेस या ऑन्ट्रप्रेन्योरशिप इज व्हेरी मेल डॉमिनेटेड. आणि त्यात जेव्हा तुम्ही आपले पहिले कदम घालतात तो यू एक्सपेक्ट की द वर्ल्ड शुड गिव्ह यू गुड विशेस, यू एक्सपेक्ट की यु नो जगांनी सांगितलं पाहिजे वा वा आणि काही चांगलं करतात, पण ॲक्च्युली रियालिटी एकदमच वेगळी असते. आणि तेव्हा यू अंडरस्टँड की तुमच्या लाईफमध्ये ते कोण आहेत जे तुम्हाला स्ट्रेंथ देतात, ते कोण आहेत जे तुम्हाला म्हणतात ना अनकंडिशनली सपोर्ट करायला तयार आहेत आणि कॉन्स्टंटली तुमचं बॅक कवर्ड आहे, तुम्हाला फक्त पुढे जायचं आहे. दॅट ऑफकोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझ्या पर्सनल जर्नीमध्ये नीडलेस टू से मी नेहमी म्हणते की आम्ही स्कूलमेट्स होतो अँड सेम स्कूलमधून वी पास्ड आउट आणि टुडे वी आर सोलमेट्स. आणि टू हॅव दॅट सोलमेट इन युअर लाईफ आय थिंक त्याच्यापेक्षा जास्त काही व्हॅल्युएबल नसतं. बट हॅव्हिंग सेड दॅट, इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग अ सोलमेट, अ सपोर्टर, एस्पेशली ॲज अ वुमन ऑन्ट्रप्रेन्युअर, तुमच्या स्वतःच्या मनात देर आर डेमन्स. ते पहिलं शांत करायला पाहिजे. बाहेरचं जे आवाज आहे, नॉईज आहे, त्याच्यावर तुमचं तेवढंच कंट्रोल असतं. तुमचं इंटरनल डेमन्स जर शांत नाही झाले तर यू विल नेवर बी एबल टू कंट्रोल व्हॉट इज हॅपनिंग अराउंड यू. अँड आय थिंक म्हणतात ना की टू बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ, पहिलं ते जरुरी आहे. आणि वन्स यू गेट क्लॅरिटी की नाही, मी जे ठरलं, मी जे विचार करते मला करायचं आहे, मी त्याच्यात पुढे पडणार. मग ट्रोल्स असू दे, नेगेटिव्ह कमेंट्स असू दे, लोक हसतात तुमच्या पाठीमागे. आमच्याबद्दल तर लोक म्हणतात की अरे दे आर गोइंग थ्रू मिड लाईफ क्रायसिस, कारण बोथ ऑफ अस बिकेम ऑन्ट्रप्रेन्युअर्स, फर्स्ट टाइम ऑन्ट्रप्रेन्युअर्स ॲट द एज ऑफ 45 अँड दॅट टू हजबंड अँड वाईफ. तर आम्हाला तर काय काय लेबल्स दिले आहेत, आम्हाला काय काय जजमेंट पास केले आहेत. कधी कधी तर आमच्या स्वतःच्या फ्रेंड्सने आमच्यावर जोक्स केले आहेत. पण मी म्हणते म्हणू दे, बिकॉज त्याला उत्तर तुम्ही दिलंय. एक्झॅक्टली, आम्ही सगळ्यांना दिलंय. उत्तर म्हणतात ना की एक्शन्स, काम आप करते हो वही उसका ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर आज मला टाइम नाही त्यांच्या ट्रोल्सला यु नो आन्सर करायला, बिकॉज वी आर मूविंग अहेड. येस, तुमच्याकडे उत्तर आहेत, तुमच्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत. अगर वो ट्रोल्स एक है तो उसके सामने हमारे पास 50 कस्टमर का प्यार भी है, तो उससे शायद वो ट्रोल का जो इम्पैक्ट है वो बहुत कम हो जाता है. जरूर जरूर. और कहीं ना कहीं आई थिंक ट्रोल्स इज ऑल्सो एन इंडिकेटर दैट यू हैव अराइव्ड and you're doing something good. Because हे अनेकदा होतं अनेकांच्या बाबतीत की पुढे जात असाल तर मागे खेचणारे बरेच असतात. जर तुम्ही त्यांच्या बरोबर चालत असाल तर मागे खेचणार नाही. तुम्ही पुढे जाताय म्हणून तुम्हाला मागे खेचलं जातं. सो ते इंडिकेशन आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. त्याचसोबत आपण मगासपासून बोलतोय ते म्हणजे गायनोवेदाच्या फर्स्ट फिजिकल क्लिनिकबद्दल. ते फायनली आलेलं आहे, कारण की बरेच जण कितीतरी दिवस प्रश्न विचारत होते की आम्हाला तुम्हाला भेटता येईल का, तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेता येईल का. कारण की कधी कधी ना ती विश्वासार्हता असतं, तो ट्रस्ट असतो की भेटून केल्यावर गोष्टी त्या जास्त इफेक्टिव्ह होतात किंवा काय. मग इतके दिवस का लागले पहिलं क्लिनिकसाठी? कारण की 3-3.5 वर्षात तुम्हाला बरंच रिवॉर्ड्स यायला लागलेले, मिरेकल बेबीज म्हणतात किंवा गायनो बेबीज हे होतं. मग काही ठरलं होतं की इतक्या दिवसांनीच, इतने दिनों के बाद ही लाएंगे, या ऐसा था दिमाग में कि एक कोई माइलस्टोन अचीव करेंगे तो ही फर्स्ट क्लिनिक आएगा, ऐसा कुछ था? गायनोवेदा जो शुरू हुआ वो मार्च 2020 को शुरू हुआ, 1 मार्च 2020 को. और तभी हमने अपना वेबसाइट लॉन्च किया. उसके 21 दिन बाद कोविड हो गया. राइट. पूरा कंट्री लॉकडाउन में था. आई थिंक हमारे लिए और कोई चॉइस नहीं था. आई थिंक व्हेन दे से कि
इनोवेशन, नेसेसिटी इज द मदर ऑफ ऑल इनोवेशन। तो हमारे लिए वो नेसेसिटी था। गाइनोवेदा इज अ डिजिटल फर्स्ट ब्रांड। तो इंटरनेट, अच्छा पहली बार दुनिया में ऐसा हुआ है कि आज एक छोटा ब्रांड जिसका कोई सेल नहीं है, कोई कस्टमर नहीं है, वो उसको भी चांस मिलता है अपनी बात कस्टमर के सामने रखने का, क्योंकि फेसबुक है, इंस्टाग्राम है, हम सब जगह पहुंच चुके हैं। डिजिटल का रीच 27,000 पिन कोड में आज है। आई थिंक इट बिकेम जस्ट अ फर्स्ट चॉइस। डिजिटल बिकेम द फर्स्ट चॉइस। जब गाइनोवेदा के 1 लाख कस्टमर हो गए तो गाइनोवेदा के कस्टमर ने ही आवाज उठाई कि हम आपसे आके कहाँ मिल सकते हैं। और वो आवाज इसलिए भी ज्यादा प्रोमिनेंट हो गई क्योंकि एक जो फीमेल है उसने कहा कि मुझे अकेले नहीं मिलना है, मुझे अपने पति के साथ मिलना है, मुझे डॉक्टर से मिलना है, मुझसे बात करनी है, उससे मुझे अपनी रिपोर्ट्स दिखानी है। तो हमने समझा कि हमारे कस्टमर्स ने ही हमें बताया कि हमको क्लिनिक आना है। हमको तो ऐसा लगा कि हम ऑनलाइन ही बात करके, फोन पे बात करके इस समस्या को सॉल्व कर पाएंगे, लेकिन हमने कस्टमर की आवाज सुनी, आवाज आवाम की है। और जब उन्होंने आवाज लगाई तो हमने क्लिनिक खोला फिर, और ये पहला शुरुआत है और बहुत अच्छा रिस्पांस है। बॉम्बे में हमने खोला है और पहले ही हफ्ते में जो हमें रिस्पांस मिला है उससे दिल भरा। वाह. सो मुंबईत क्लिनिक उघडायचं कारण तर मी विचारणार नाही, कारण की तुम्ही मुंबईत बेस्ड आहात, त्यामुळे ते तिकडे असायला हवं आणि इथला रीच आहे तो पुढे आय एम शुअर अजून पण सिटीजमध्ये तुमचे येण्याचे प्लॅन्स असतीलच. त्याचसोबत हा ब्रँड जसा जसा मोठा होतोय तसा मोठ्या मोठ्या गोष्टी घडत आहेत त्या ब्रँडबरोबर. सो तापसी पन्नू सारखा जो एक चेहरा आहे, जो बॉलिवूडमध्ये एवढा नावाजलेला आहे, तो या ब्रँडचा फेस झाला. ओके, डॉक्टर्स तर बनलेच, ते तर आहेत, पण तापसी सारखा जेव्हा एखादी सेलिब्रिटी एखाद्या ब्रँडशी जोडली जाते ऑटोमॅटिक त्याच्या अराउंड एक वलय, एक सर्कल निर्माण होऊन जातं. सो तापसी कशी पिक्चरमध्ये आली, तापसीच का एवढ्या सेलिब्रिटीज असताना, यामागे काही होतं? सो पूर्ण क्लिअर होतं आम्हाला की जेव्हा आम्ही ठरवलं की वी नीड समबडी टू डू ब्रँड अवेअरनेस, कारण ऑनलाईन वर्ल्डमध्ये एवढं क्लटर आहे ब्रँड्सचा, आणि की गायनोवेदा ही जी ब्रँड आहे तिची एक स्पेसिफिक पर्सनॅलिटी आहे. आणखी मला विशाल आणि मला दोघांनाच अशी सेलिब्रिटी पाहिजे होती जी तिची पर्सनॅलिटी आणि ब्रँडची पर्सनॅलिटी शुड मॅच. तर आम्ही बघितलं व्हॉट इज आवर ब्रँड पर्सनॅलिटी, आणि जे गायनोवेदा करत आहे इट इज फॉर विमेन हू टेक चार्ज, जे इंडिपेंडेंट थिंकिंग आहे, दे डोंट वॉन्ट टू सफर इन सायलन्स. त्यांना पुढे येऊन आपलं हेल्थची चॅलेंज घ्यायची आहे. आणखी व्हेरी सेल्फ मेड, कोणी त्यांना सांगितलं नाही, त्यांना ठाऊक आहे काय करायचं आहे, त्यांना पुढे दे वॉन्ट टू मार्च फॉरवर्ड. तर हे जे ब्रँड पर्सनॅलिटी होती, हे जेव्हा मी बघितलं की आता चांगलेच सेलिब्रिटीज आहेत, आणि एस्पेशली वेन यू टॉक अबाउट विमेन ॲक्ट्रेसेस सगळे खूप स्ट्रॉंग आहेत, चांगलं काम करत आहेत, पण तापसी पन्नू ही अशी एक सेलिब्रिटी होती. तुम्ही तिचे चॉईस ऑफ फिल्म्स बघितले, वेदर इट इज पिंक, वेदर इट इज थप्पड, या तिचे रिसेंट फिल्म्स रश्मी रॉकेट, सगळ्यांमध्ये द वुमन इज ॲट द सेंटर, आणि गायनोवेदामध्ये पण द वुमन is at the center. She does films which are non-conventional. आणखी आयुर्वेदा फॉर पिरियड हेल्थ पण एक एकदम नॉन कन्व्हेन्शनल स्पेस आहे. तर मला वाटतं काफी सिमिलॅरिटीज होती. आणखी शी इज एक और सिमिलैरिटी है कि दोनों के केस में, तापसी के भी केस में और हमारे केस में, हम इंडस्ट्री के बाहर से आए. हाँ. राइट, तो हम इंडस्ट्री से बिलोंग नहीं करते, फिर भी एक जगह बनाई, और वो जगह का जो सूत्रधार था वो था ऑथेंटिसिटी, ऑनेस्टी टू योर व्यूअर्स, ऑनेस्टी टू योर कंज्यूमर्स. आई थिंक उसने हमको हेल्प किया. जो रचना ने सारी चीज़ें बताई वो तो है ही है, उसके साथ साथ वहाँ पे एक मैच जो मिलन हुआ वो भी हुआ. और ऑथेंटिसिटी को लेके, क्या सेलिब्रिटी को लेने का जो पर्पस होता है वो सभी को पता है कि एक अपनी बात जनता के सामने रखना, एक हम बोले और एक वेल नोन फेस बोले, उसमें दोनों में फर्क है. त्याला एक चेहरा मिळतो, एक चेहरा मिलता है, वो मैसेज घर घर तक जाता है. दूसरा, कोई भी चेहरा नहीं हो सकता, क्या उसको उसमें मैसेज में विश्वास है क्या,
राइट. आय थिंक तोच विश्वास हमने तापसी में देखा. वा, खरंच. ह्याच पुढे जाऊन मला विचारायचं आहे की एवढं सगळं बनताना जेव्हा हे गायनो बेबीज बॉर्न होतात आणि तुम्हाला स्वतःला एक अडल्ट आता 18 वर्षांचा मुलगा आहे ना, पण ज्या ज्या मोमेंटला कळतं की एक गायनोवेदा बेबी कुठेतरी बॉर्न झालाय, त्या वेळेला पुन्हा एकदा आई झाल्याचं जे फिलिंग आहे, पेरेंट झाल्याचं जे फिलिंग आहे, ते येतं. हो, खरंच. आय मीन दॅट इज, आय थिंक माझ्यासाठी तर म्हणतात ना की इट इज सरियल. कारण तुम्ही स्वतः जेव्हा मी आई झाली 18 इयर्स बॅक, माझी स्वतःची एक जर्नी होती आणि तेव्हा मला ठाऊक पण नव्हतं, इवन रिमोटली चित्राली मी कधी नाही असं विचार केला की पुढे जाऊन मी जे काम करणार आहे, जे एक मिशनवरती जाणार आहे विशाल आणि मी, त्याच्यामुळे म्हणतात ना आज आय कॅन प्राऊडली से की आम्ही दोघीच वी आर गॉड पेरेंट्स, गॉड फादर अँड गॉड मदर टू थाउजंड्स ऑफ बेबीज. आणखी माझा मुलगा इनफॅक्ट ना सोहम त्याचं नाव आहे, तो नेहमी मला जोक करतो की मा तुझ्या फोनमध्ये डू यू still have any of my pictures because our phone is flooded with baby pictures and in some sense you know मला नक्की ठाऊक आहे की secretly he is also very excited कारण he is the only child आणि त्याला siblings नाही, तर somewhere you know just this seeing so many babies. आणि मी नेहमी every day I make it a habit की जेव्हा मी माझं वर्क रॅपअप करून संध्याकाळी घरी जाते, तो लहानपणापासून त्याची आणि माझी एक ऑलमोस्ट म्हणतात ना इट्स अ डेली रिच्युअल की रात्री मी त्याला सांगते माझा दिवस कसा झाला आणि ही हॅज टू टेल मी. आणि लहानपणापासूनच बिकॉज आय हॅव ऑलवेज बीन अ वर्किंग मदर. आणखी माझ्यासाठी मोड ऑफ कम्युनिकेशन ते नेहमी ओपन असायला पाहिजे अँड ही शुड फील सो कम्फर्टेबल टू कम होम अँड टू शेअर हिज हार्ट आउट. इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते हॅबिटमुळे काय झालं आहे की आज तो मला विचारतो सो how many babies today? कारण तो जेव्हा क्लिनिकमध्ये येतो, तो जेव्हा आमचे ऍड्स बघतो, तो पण ते नंबर बघतो की ओव्हर 5000 बेबीज अँड समवेअर ते एक म्हणतात ना स्पार्क ऑफ ऑन्ट्रप्रेन्युअरशिप त्याच्यामध्ये पण आला आहे आज. बिकॉज एक रेग्युलर प्रोडक्ट वर्सेस एक जीवन तुम्ही कोणाला दिलं आहे आणि एक खुशी दिली आहे. आणि जेव्हा तो ऑफिसमध्ये येतो आणि तो बेबीज बघतो इधर आणि तो बघतो आम्हाला थँक्यू मेसेजेस जे येतात. चीज जब हम रोज पिक्चर्स हमारी कम्युनिटी में आती है, नई बेबीज बॉर्न होती है, वो जब बोलते हैं गायनोवेदा बेबी, आई थिंक उसी से हमको हर सवेरे में एक नई शुरुआत मिलती है. क्योंकि जब भी वो स्ट्रगल्स, वो एक कंपनी बनाने का जो तकलीफें हैं वो तभी दूर हो जाती है. क्योंकि जब हम देखते हैं कि किसी की ज़िंदगी में फ़र्क पड़ा है, एक इम्पैक्ट पड़ा है, आय थिंक वो देख के लगता है की वर्थ इट है. येस, वो स्ट्रगल टू सक्सेस स्टोरी है. सो जसं मी म्हणते तसं की या दोघांनी जो काही आपल्या मैत्रिणींसाठी सुरू केलेला हा जो प्रवास आहे, सो असाच छान छान सुरू राहू देत. खूप छान वाटलं तुमच्या या बिझी स्केड्यूलमधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात. आय नो तुम्हाला पण ते क्लिनिक बघायचं आहे, सो मी पण एक्सायटेड आहे बिकॉज तिकडे गेल्यावरती ते क्लिनिक बघायचे आहेत, डॉक्टर्स कसे असणार आहेत. आत्ता तुमचा तुम्ही म्हणताय की प्रवास नुकताच सुरू झाला, अजून बरंच काय काय करायचं आहे, बरेच मोठे मोठे पल्ले गाठायचे आहेत आणि तेव्हा पुन्हा भेटू, पुन्हा छान छान गप्पा मारू. तोपर्यंत आय एम शुअर सगळ्यांनाच तुमच्याबद्दलची ही जी हे जे कौतुक आहे ते वाटतच राहणार आहे. सो थँक्यू सो मच. या स्पेसमध्ये जिथे बरेच वर्ष काही घडलं नव्हतं, घडायची गरज होती, स्त्रियांसाठी मैत्रिणींसाठी काहीतरी घडायची गरज होती, ते तुम्ही करताय. सो येस, त्या सगळ्यांच्या वतीने थँक्यू सो मच. असंच छान छान काम करत राहा, पुन्हा पुन्हा भेटत राहू, पुन्हा पुन्हा बोलत राहू.